सॉरी मिस्टेक हो गया सर. माकडा शिंबूड का म्हणून टाकलास माझा तोंडाव. अहो मी नाही टाकलेला. माकडा तुझ टाकला गंटी तू शिव मला. ओ मामा का मारताय माझ्या पोराला? तुझ्या पोरानं माझ्या तोंडाव शिंबूड टाकला. अहो त्याला दुळा भाव आहे, तो जसं करल तसं ठेव करतो या. का मारताय रे बापू तुम्ही जावा ना. म्हाताऱ्या रे आवाज काढू नको. दोपाटी कुठं आहे रे माझी? चल का ये वाट्या लागतोस का? वाडक बंद कर. ओ मामा ह्याला जुळा भाव आहे, तो जसं करल का नाही तसं ठेव करतो या. काय पिन बोलू ना ग बसा. अहो खरं सांगतोय मी, 20 वर्षापूर्वीचा विषय आहे. एका बायला 2 जुळी पोरं झालेली. रडू नका. काय होते रडायला? ही बघा तुमची जुळी पोरं. ए गबसा. शिका डॉक्टर जलमलेल्या पोरासनी दाढी मिशा. अरे मग काय शिंग येतील काय? जुनवान पोरं जन्माला आली ती 3 वर्ष पोटात होती ती, त्यामुळे जास्त वाढ झाल्या पोरांची. बर पेड घेऊन येतो मी. अगं पारे बघ की त्यासनी जुळी पोरं झाली ती. मग काय झालं? अगं त्यातलं एक न्यू आहे की आपल्यासाठी. विमल गुटखा म्हणतील काय? नाही आहो, तू माझ्या बहिणीचं नाव आहे का नाही विमल? तीच म्हणते ती विमल. मी मग धंदा शिकवलंय का नाही तेच. आम्हाला मूळबाळ होत नव्हतं. आम्ही त्यातलं एक पोरग पळवून आणलं आणि परत बघतोय तर काय, एक पोरग करल तीच दुसरं पोरग करतंय. असा विषय आहे, त्यानं तिकडे शिंबूट टाकला असेल म्हणून हिनं तुमच्या अंगावर शिंबूट टाकला. बर बर असू दे, परत माझ्याजवळ फिरकून नाही तंगड तोडणार. बरोबर. अरे वै बिया कशाला शिंबूड टाकतोय आज? शिंबूड साठवून ठेव आणि उन्हात वाजून त्याचं मीठ तयार कर. 5-6 पुती मीठ होईल एवढा शिंबूड आहे तुला. जा फुकणीच्या. जा फुकणीच्या. अरे तुझ्या आईला मी तुझ्या माकडं अरे काय झालं वै बिया? अरे काय झालंय पप्पा? अहो माझा जुळा भाऊ तिकडे पळायला लागला असणार आहे, त्यामुळे मी पण पळायला लागलो बघा. आईला अवघड आहे बघ. होय बर पप्पा ऐका की, मला कपडे घ्यायचे आहे ती. चला कपडे घ्यायला जाऊया दुकानात. बर बर चल जाऊया. पोरा तुझा जुळा भाव गावला पाहिजे बघ, नाहीतर आयुष्यभर असं चालत राहणार. होय पप्पा, पण ह्याच्यावर काहीतरी उपाय असेलच की. चल बघूया काय उपाय गावतोय का. बोला काय पाहिजे? दुकानदार एकदम चांगल्या क्वालिटीचा शर्ट दाखवा. हो घ्या, एकदम भारी क्वालिटीचा शर्ट आहे. बघू. पोरा चांगला जाळ घाल म्हणजे तापल पाणी. पप्पा ते पेपर द्या, चुलीत घालतो म्हणजे चांगला जाळ होईल. ठीक आहे. अरे फुकणीच्या शर्ट का फाडला तुझ्या तर आता. सॉरी दादा, माझ्या पोराने शर्ट फाडलाय. पैसे देतो पण मारू नका. 1000 रुपये त्यांना वाटलं लागा इथनं. किलर ठीक आहे. पोरा चल काहीतरी उपाय केला पाहिजे. रोज काहीतरी नवीन कांड होतोय बघ. होय पप्पा. पप्पा माझ्या जुळ्या भावाला हुडकून काढूया म्हणजे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होती ती. बापू शेठ बोला. मज बघा येणार होता, काय झालं या की. अहो पोराला पाठवून देतो, मला जरा बँकेत जायचं आहे. बर पण 80,000 आलं तर मज देणार, नाहीतर मज देणार नाही अजिबात. आधी मस्त तरी बघू दे की. बर द्या पोराला पाठवून. ओके वैब्या आपल्याला म्हस विकत घ्यायची आहे. जा आणि बापू शेठच्या शेडवरनं म्हस बघून ये जा. बरोबर येतो पप्पा, जाऊ का? बर चालतंय जा. तुम्ही या बँकेत जाऊन. बर इसल्या ही मध्यस्थी स्थळ घेऊन आलेत तुला. पोरगी चांगली आहे, आवर लवकर तुझं, पोरगी बघायला जायचं आहे. मी आवरून तयारच आहे, मला आधीच खबर लागलेली. अरे तुझ्या बाण नाईट पॅन्ट विन शर्ट केलेला का? याला काय होतंय, बाण नसेल केला पण आज ज्यानं धोत्रा विन शर्ट केलेला, मी नाट पेटव केला पण काय होतंय. चला मी पण करतो इजार विन शर्ट. चला काय करायचंय ते करा. चला ओ शेट कुठं आहे मस्त दाखवा लवकर. ओ शेट कुठं आहे मस्त दाखवा लवकर. अहो आमच्या पोरगीला मस्त म्हणतो येऊ. आमची पोरगी मस्त म्हटली का तुला? सॉरी मस्त नव पुरगी दाखवा तुमची. सॉरी मस्त नव पुरगी दाखवा तुमची. माझी पोरी कशाला बघायला तुला. सॉरी मामा, चुकून तोंडात गेलं. चल तुला मज धावतो. करेडा दाखवू. रेडा नको, मस्त दाखवा. तिला बघितल्यावर जर ती मला आवडली तर मी लगेच लगीन करणार तिच्यावर. अय तिला बघितल्यावर जर ती मला आवडली तर मी लगेच लगीन करणार तिच्यावर. काय मशीवर लगीन करायला काय तुला काय पोरगी मिळाला काय. सॉरी शेट, चुकून तोंडानं काय पण निघायला लागले. एक तर अंगाची आग व्हायला लागले, 15 दिवस झाला आंघोळ केलेलं नाही मी. आंघोळ करत जावा की. बर पाहून पुरीला बाहेर बोलवा. होय
ऐश्वर्या ये बाहेर. रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा बाण. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असलं तर विचारून घ्या. पुरी जरा चालून दाखव ग. आईला पोरगी जरा टार्गेटच दिसत्या. होय माझ्यावरच गेल्या. मी तर काय कमी आहे. मी बी टार्झनच आहे. टार्झन इज वंडर कार. बर बर असू दे असू दे. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असलं विचारून घ्या. बरं मला सांगा एका दिवसाला ही किती लिटर दूध देत्या? बरं मला सांगा एका दिवसाला ही किती लिटर दूध देत्या? अहो पाहुणं काय म्हणतोय पोरग? अहो पाहुणं दिवसाला किती लिटर दूध पित्या असं मला काय त्याला. हा तिला दूध नाही आवडत. मलाच आवडतं. लय दूध पितो मी दररोज 2 घोट. हे बघ दिवसाला 3-4 लिटर दूध देत्या पण तुझ्या काढण्यावर राहिलं. हिची धार काढायला लागलं ही लात मारत नाही नव्हता. हिची धार काढायला लागलं ही लात मारत नाही नव्हता. मला सुकाळीच्या काय मस घ्यायलास काय इकडं तू? सॉरी पाहुणं. इसल्या तुझा जुळा भाऊ तिकडे मस्त बघायला गेला असणार आहे त्यामुळे तो बोलत ती तू बोलतोयस. होय पप्पा होय पप्पा. बरं त्या तुझा बाप नाही मी पप्पा म्हणला टप्पा करून घरला घालवेन. सॉरी सॉरी सॉरी. ए काय कुचकुच बोलायला लागलाय सर? काय नाही अहो पाहुणं काल आम्ही मस्त बघायला गेलेलो त्याला तिथं बोललेलं आठवतं या. बर आता शुद्धीतून बोलाय सांग नाही तर लात्ता करून हाकलीन. इसल्या तू तोंडावर ठेवून ग बस. बर पुरी तुला पोरग पसंत आहे का? विश्ल्या तुला पोरगी पसंत आहे का? मलाही पसंत आहे पण लगीन झाल्याविनं मला चांगलं चांगलं जेवण करून घातलं पाहिजे. मलाही पसंत आहे पण लगीन झाल्याविनं मला चांगलं चांगलं जेवण करून घातलं पाहिजे. अरे वंडिकीच्या ही काय पोरगी आहे तुझ्यावर लगीन करायला तुला चांगलं चांगलं जेवण घालाय. सॉरी सॉरी. बरं मला हिच्यावर एकांतात बोलायचंय. बरं मला हिच्यावर एकांतात बोलायचंय. बोल बाबा बोल एकांतात बोल. हा मनसोक्त बोला काय टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या तू खूप छान दिसतेस. ऐश्वर्या तू खूप छान दिसतेस. खरं सांगू मला तर तू खूप आवडलास. खरंच मी? होय मग एक पप्पी घेऊ का? घे ना. ए फुकणीच्या म्हशीचा मुक्का घेतोस काय खोळी बी लागला का तुला? चल वाटायला लाग. सॉरी सॉरी शेट. आणि इकडे येऊ नकोस परत. काय झालं? अजून एक घे ना. हा घेते. अरे सुकाळी या लग्नाच्या मुख घेतोय. मी नाही. इसल्या लवकर इस्त्री कर माझ्या शर्टला मला कासेगाव जायचं आहे. बर हॅलो काय झालं विसल्या? अहो कानाला इस्त्री भाजली. माकडा कानाला कशा लावलीस मग? अहो माझ्या त्या जुळ्या भावाला फोन आला असेल त्याने कानाला तिकडे फोन लावला असेल म्हणून मी इकडे इस्त्री काढायला लावली. आईला अवघड धंदा झालाय काय तर उपाय केला पाहिजे बघ. होय पप्पा. बोरट्या फोन केलेला फोन उचलून वरडायला काय झाले? अरे भावा काय सांगू तुला मोबाईल भाजला कानाला. काय चुलीत ठेवलेलास काय? नाही नाही. बरं चल नाश्ता करूया. बरोबर चालते चल. ए विसल्या इकडे की. काय रे भावा? चल की बॅट बॉल खेळायला. बरोबर चल चल. आणि कान का चुलतोयस? अरे कानाला भाजलं जरा. काय लागा जरा बघून काय मग करायचं की. चल लोक. ए भावा मी बॅटिंग करणार आहे. ए गप माझी बॅट आहे मी बॅटिंग करणार. बरोबर आणि इकडे. हा वय बे इधर वडापाव खा. हा चुकायच्या बॉल कुठे खातेस? काय डोक्या बिकाव पडलेस का काय? सॉरी सॉरी भावा जा खेळ टाकतो बघ. नीट बोलतात. हा टाकी मोठ्या काय झालंय? सॉरी सॉरी भावा काय झालं काय कळलं नाही मला. बर डोसको फोडलंच माझं फुकणीच्या. बुरट्या आउट केलंस मला. खेळ आता तू. अरे बुरट्या झाडू कशाला घेतलायस काय? झाडून काढतोस का काय? अरे काय करतोयस? अरे काय मारतोयस? अरे वैभ्या काय झालंय? काय झालंय? अरे काय झालंय? आईच्या गावात भावा मला काहीच कळलं काय झालंय. झाडू टाकतो. बर बर. आय ग पुकणीच्या विसल्या काय मारलं? थांब तुझ्या
थांब तू काय आय विश्ल्या जेवाय सोडून कुठे मम्मी फिरतायस अगं आहे माझ्या मागं म्हातार लागलेलं एक. चल घरला अरे नाही अरे वैब्या सुकाळीच्या आईला तिकडे त्या जुळ्या पोराला कोणतरी उडत नेत असणार आहे म्हणून हे असं करतंय वैब्या पुढे एक लात मार रे. बर बर कुत्र्या लाथ का मारलीस वैब्या शेडवर जा शान साठला असेल शिन कुठं लाव जा. बरोबर लावतो बर बर आधी जाऊ का मग जा खेळायला काकू ओ काकू काय ग शालू काळा असलं तर देते जरा कशाला पाहिजे काळा अबीर? कपाळाला लावाय कशाला लावत्यास काळा अबीर कपाळावर दिसणार पण नाही एवढी काय आहेस? अगं सोड त्याला मस्करी करायची सवय हा मस्करी केली मग असू दे हाय अबीर आणते बस हा ना फुकटे काय म्हणलं चटके म्हणलं का चटके छोटा अबीर मधली चटकी चटके म्हणलं मग असू दे मी हाय चटकी 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 दात तुटकी तुटकी अरे काय करतोस काय नाही खाना सरळ अरे वैभव अरे शेण खायला लागलेस का काय नाही ते वास घेऊन बघत होतो. अरे मला वाटलं शेण खायला लागलंस नाही ती नव्ह तू कुठे गेलेलीस? अरे मी पप्पांना जेवणाचा डबा द्यायला गेलेली बरं ऐक की मला तू खूप आवडतेस. बरं ऐक ना मला तू खूप आवडतेस. हो मला तुझ्याशी लग्न करायचंय. हो मला तुझ्याशी लग्न करायचंय. दाताडे लय हरकू नको मला तुझ्यावर लग्न करायचं जाईत ना. दाताडे लय हरकू नको मला तुझ्यावर लग्न करायचं जाईत ना. माकडा घातलं तुला डबऱ्यात मला पण नाही तुझ्यावर लग्न करायचं जा. पूजा थांब की अगं थांब की पूजा. अरे वैब्या काय पप्पा अरे तुझा जुळा भाऊ कुठं राहतोय त्याचा पत्ता गावलाय मला. काय सांगताय पप्पा चला जाऊया मग. होय होय चल पोरा तो माणूस म्हणलेला तुझ्या जुळ्या भावाचं घर ह्याच गल्लीत कुठतरी आहे. चला बघूया मग. चल चल हा हो पप्पा ही बघा भावा तू बरं झाला तुम्ही आला सा पाहुणं ह्या दोघांच्यावर काहीतरी उपचार केलं पाहिजे बघा. होय पाहुणं ह्यानं काय केलं की तेव करतोय आणि त्यानं काय केलं की हेव करतोय. पप्पा का बसा तुम्ही भावा कसा आहेस जेवलास का लगीन केलंस का पोरं आहेत का तुला बाकी काय चाललंय जॉबला कुठं आहेस ए गबासा दोघं पण प्रश्न विचारतायसा उत्तर कोणा दिला झालायसा तुमच्यामुळे डोकं दुखा लागलंय आमचं. होय पाहुणं ह्यांच्यावर काहीतरी उपचार केलं पाहिजे आपल्याला. एक उपाय आहे गावात एक बाबा आहे तो मला म्हणाला की याच्या उपाय करता येईल आपल्याला. तो म्हटला फक्त दोघांनी एकत्र घेऊन या तर त्याचा उपाय करता येईल. मग आता ही दोघं पण एकत्र आहेत चला घेऊन जाया त्या बाबाकडे. चला बाबा हो बाबा आलोय दोघांशी घेऊन दोघांच्यावर काहीतरी चांगला उपाय करा. दोघं एकसारखं बोलते ती वागते ती बंद करा. करतो पण 10,000 रुपये घेणार. देतो बाबा पण काहीतरी चांगला उपाय करा त्यांच्यावर. बर इकडे उभा राहा हात वर कर हात पुढे घे हात इकडे फिरव हात काल घे. मी काय सांगतोय ते ऐका. बोला बाबा मी एक मंत्र देतो तो तू एकदा आणि तू दोनदा म्हणायचा ठीक आहे. ठीक आहे अरे मी मंत्र अजून सुरूच नाही केला. अरे मी मंत्र अजून सुरूच नाही केला. घ्या बसा गबासा ए माकडा नऊ काय बोल नका. ए माकडानू काय बोल नका मूर्ख सुकाळी जानू तुमच्यात राहता. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.